नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते. अहमदनगरमध्ये अवैध दारू विरुद्ध राज्य उत्पादन शुल्काने मोठी कारवाई केली आहे. अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गस्ती पथकाला एका गाडीची संशयास्पद हालचाल जाणवल्याने पथकाने गाडीला अडवले असता त्यात दारूचे बॉक्स आढळले. विशेष म्हणजे या गाडीला 2 वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचेही निदर्शनास आले. याबाबत अधिक माहिती देत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक पराग नवलकर. पाहूयात. राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर यांनी नवीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केलेली आहे. यामध्ये कल्याण रोडवरील आदर्श लंच होम, सावरगाव फाटा पारणे या ठिकाणी एक भरारी पथक क्रमांक 1 यांच्या संयुक्त विद्यमाने अ विभाग आणि व विभाग यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली. त्यामध्ये एक संशयित वाहन आढळून आलं. ह्या वाहनाचं विशेष महत्त्व असं आहे की या वाहनाला 2 ते 3 नंबर प्लेट्स वेगवेगळ्या पद्धतीने आहे. MH04 ES 9213 आणि JJ 15 CD 5205 अशा बनावटी नंबर प्लेट्स होत्या. त्यामध्ये दमनमध्ये निर्मित झालेला माल आपल्या या पथकाने जप्त केलेला आहे. यामध्ये मॅकडॉल नंबर 1 विस्कीच्या 180 मिलीलिटरच्या 1248 बाटल्या, त्याची किंमत 1,87,000. ब्लेंडर स्प्राईट विस्कीच्या 180 mlच्या 96 बॉटल्स, त्याची किंमत 27,000. मॅकडॉल रम 180 mlच्या 336 बाटल्या आहे, त्याची किंमत साधारणतः 44,000. रोमॅनो व्होडका 180 mlच्या 144 बॉटल, त्याची किंमत 23,000. आणि महिंद्रा कंपनीची व्हेरिटो 4चाकी गाडी ही जप्त करण्यात आली. त्याची 4.5 लाख किंमत आहे. असं एकंदरीत 7,30,800 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे. तर आपण पाहिलं की राज्य उत्पादन शुल्काने मोठी कारवाई केली आहे. जर अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहिली तर नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.